डोकं काम करत नाही यार युट्यूब व्हिडिओनं. माझ्या व्हिडिओला परफेक्ट टॅगच भेटत नाहीत, काय करू? अरे VidIQ आहे की. ते तर झालं रे, मात्र टॅग असे पाहिजे की त्यांची मला रँक आली पाहिजे की युट्यूबवर या रँकवर हा टॅग आता सर्च आहे. VidIQ आहे की. युट्यूब व्हिडिओसाठी असं मला परफेक्ट टायटल पाहिजे, जेणेकरून माझ्या टायटलला कुणीही वाचून माझा व्हिडिओ क्लिक करेल, असं टायटल भेटलं पाहिजे यार. अरे VidIQ आहे की. तर माझ्या व्हिडिओला अशी एक स्टोरी भेटायला पाहिजे किंवा आयडिया भेटायला पाहिजे की या स्टोरीवर मी व्हिडिओ बनवला तर माझा व्हिडिओ एकदम रँक करावा, माझ्या व्हिडिओची रीच वाढाव आणि भरपूर असे व्ह्यूज यावं. अरे VidIQ आहे की. अरे एवढं ते कोणतं ऍप सांगायला, त्याची माहिती तर दे पूर्ण. अरे हो, तुला बी सांगणार आणि फ्रेंडना बी सांगणार, दे लवकर. जे आपले व्हिडिओ नेहमी बघतात त्यांना पण सांगणार, त्यांच्याही व्हिडिओवर आता व्ह्यूज येणार. जय शिवराय मित्रांनो, मी रघुनाथ चव्हाण स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. मित्रांनो, मी नेहमीच असे व्हिडिओ घेऊन येत असतो, तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत कोणीही तुम्हाला आपल्या मराठी क्रिएटरनं तुम्हाला VidIQ बद्दल माहिती दिलेली नसेल, तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर मित्रांनो चला बघूया VidIQच्या मदतीने आपले चॅनल आपण कसं ग्रो करू शकतो. तर चला बघूया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत मोबाईलच्या स्क्रीनवर. मी ओपन केलेलं आहे प्ले स्टोअर ऍप. तर प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये लिहायचं VidIQ. बघा मित्रांनो, मी सर्च केलेलं आहे VidIQ. हे बघा ऍप आलेलं आहे, याचा इंटरफेस बघून घ्या तुम्ही. मी डाउनलोड केलेला आहे म्हणून मला ओपन दाखवत आहे, तुम्हाला इथे डाउनलोड दाखवेल. तर मित्रांनो अशा प्रकारचं ते ऍप आहे, तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो चला जाऊ आता आपल्या VidIQ ऍप मध्ये. तर मित्रांनो आपण VidIQ ऍप मध्ये आलेलो आहोत. तर आपल्याला ते कनेक्ट विथ गुगल म्हणत आहे. तर मित्रांनो इथं लक्ष द्या तुम्ही, इथं फक्त आपल्याला ती जीमेल लॉग इन करायची ज्या जीमेलवर आपलं युट्यूब चॅनल आहे, ती जीमेल आपल्याला इथे लॉग इन करायची आहे. थोडं प्रोसेसिंगला टाइम घेतो मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं माझ्या सर्व जीमेल आलेल्या आहेत. तर आपलं चॅनल ज्या जीमेलवर आहे ते जीमेल इथं लॉग इन करायचंय. तर मित्रांनो मी माझं एक जीमेल लॉग इन करतो, परमिशन द्यायची मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इथं माझं चॅनल लॉग इन झालेलं आहे. तर मित्रांनो असं इंटरफेस येतं, मी तुम्हाला झूम करून दाखवतो की बघा काय असतं इथं. तर इथं बघा मित्रांनो, फर्स्टला काय दिलेलं आहे टुडे, सेकंडला काय दिलेलं आहे जनरेटिव्ह, थर्डला दिलेला आहे ऑप्टिमाइज आणि फोर्थला दिलेलं आहे कीवर्ड आणि 5 ला दिलेला आहे आयडिया. या सर्व आपण फीचर्सचा उपयोग करून आपण आपले चॅनल ग्रो करणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर जाऊ टुडे मध्ये. इथे बघा मित्रांनो, टुडे मध्ये आपण गेल्यानंतर विचार बघा, टुडे मध्ये गेल्यानंतर बघा मित्रांनो, इथं माझे जे मी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ते दाखवत आहे. बघा मित्रांनो, मी काल जे व्हिडिओ पोस्ट केला होता त्याचं ते दाखवत आहे. तर बघा मित्रांनो, इथं बघा काय दिलंय जनरेटिव्ह टायटल, जे कालचं माझं जे व्हिडिओचं जे टायटल आहे PNG बनवा 1 क्लिक मध्ये, बॅकग्राऊंड हटवा, हे जे टायटल आहे त्याला सजेस्टेड टायटल खाली काय दिलेलं आहे, हाऊ टू रिमूव्ह बॅकग्राऊंड 1 सेकंड, क्रिएट PNGs, हे जे टायटल खालचं दिलेलं आहे हे यानं मला सजेस्टेड केलेलं आहे. आणि हे एक टायटल 100% वर्क करतं मित्रांनो. त्या खालीही मला ते 3 टायटल दिलेले आहेत त्यांनी. एकूण 3 टायटल ते डेली देतं आपल्याला आणि 3 क्रेडिट पण असतात आपल्याला यावर. तर मित्रांनो तुम्ही हे टायटल सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर बघू आपण थंबनेल मध्ये. आता हे माझा जे व्हिडिओ थांबलेला आहे यावर व्ह्यूज येत नाहीत. आता आपण जर थंबनेल मध्ये जर गेलो तर बघा हे थंबनेल आहे. सुरुवातीला हे जर मी थंबनेल चेंज केलं तर माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो आपण आपल्या अन्य व्हिडिओचंही पाहू शकतो, जे आपले थांबलेले व्हिडिओ आहेत. हे बघा मित्रांनो, आपले सर्व व्हिडिओ इथं आलेले आहेत. तर आपल्याला ज्या व्हिडिओ जो आपला थांबलेला आहे की ज्यावरचे व्ह्यूज थांबलेत त्या व्हिडिओचे व्ह्यूज आपण इथून स्कोर करू शकतो किंवा हे जे आपल्याला टायटल देईल, टॅग देईल, हे इथून आपण घेऊ शकतो. आता उदाहरणार्थ पाहू आपण या आपल्या शॉर्ट व्हिडिओचं मित्रांनो. यांनी मला जे टायटल दिलेलं आहे
तेच मी ठेवलेलं आहे. हे जे त्याने मला जे टायटल दिलेलं आहे तेच मी टायटल ठेवलेलं मित्रांनो. तर आपण इथं जाऊ थंबनेल मध्ये. थंबनेल काय आपण चेंज करणार नाहीत मित्रांनो. तर इथे बघा मित्रांनो, आपण कशात आलो, डिटेल्स मध्ये. डिटेल्स मध्ये गेल्यानंतर हे बघा जे टॅग आहेत, जे मी टॅग लावलेले आहेत या व्हिडिओला, ते टॅग किती रँक करत आहेत ते आपल्याला समोर दाखवत आहे. आता हे बघा, जे हे वर जे लावलेले आहेत ते मी स्वतः टॅग लावलेले आहेत, आणि हे खाली जे रिकमेंडेड टॅग दिलेले आहेत ते स्वतः आम्हाला विड IQ टॅग द्यायला, किंवा तुमच्या व्हिडिओ खाली तुम्ही हे जर टॅग लावले तर तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतील. तर ते कसे लावायचे, सोप्यात सोपं. आता बघा, मी हे टॅग वर क्लिक करतो, या काही टॅग वर क्लिक करतो. आता मित्रांनो, हे जे टॅग आहे त्यावर क्लिक केले मी, तर खाली काय दिलेलं आहे, पब्लिश चेंज. यावर क्लिक केल्यानंतर ते टॅग आपोआप तुमच्या व्हिडिओच्या टॅग सेक्शन मध्ये लागून जातात. तर मित्रांनो, आपल्याला टुडेचं जे समजलं, आता आपण बघणार आहेत जनरेटिव्ह. हा खूप महत्त्वपूर्ण फीचर्स आहे मित्रांनो. यामुळे तुमच्या व्हिडिओवर किंवा तुम्हाला आता मी नेक्स्ट व्हिडिओ कसा बनवू, आणि ते कीवर्ड किती सर्चमध्ये आहे, आणि आपण त्याची स्टोरी कशी तयार करू, त्याची हुकलाईन कशी तयार करू, यावर सुद्धा आपल्याला एक भरपूर अशी माहिती भेटणार आहे मित्रांनो. काळजीपूर्वक बघा मित्रांनो. मी जात आहे आता जनरेटिव्हमध्ये. मित्रांनो, आता जनरेटिव्हमध्ये आल्यानंतर हे असं होतं, मी अगोदर एक कीवर्ड टाकून बघितला होता, त्या कीवर्डवर व्हिडिओची आयडिया घेतली होती मित्रांनो. आता खूप साऱ्या महिला आहेत की त्यांना समजत नाही की आता मी नेक्स्ट व्हिडिओ कसा आणू आणि त्यावर मी स्क्रिप्ट कशी लिहू. तर मित्रांनो, काळजीपूर्वक बघा, तुमचा प्रश्नच मिटणार आहे हा. मी इथं टाकतो. आता मी वर टाकलेलं आहे मित्रांनो, नरम चपाती कशी बनवायची मराठी यामुळे टाकले मित्रांनो की जास्त करून ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये आपल्याला स्टोरी देत असतं. आपण चेक करू मराठीमध्ये स्टोरी देतं का ते. तर मित्रांनो, मी सर्च केलेलं आहे. आता बघा मित्रांनो, एक किती महत्त्वपूर्ण माहिती आहे. मराठी में वर काय बघा, मराठी में नरम चपाती बनाए, मराठी में नरम चपाती बनाए सीखे. तर त्यानं वरी टायटल आपल्याला दिलेलं आहे. आता बघा मित्रांनो, खाली काय आलेलं आहे, त्यांनी थंबनेल सुद्धा बनवून दिलेलं आहे मित्रांनो. त्यांनी थंबनेल सुद्धा आपल्याला बनवून दिलेलं आहे मित्रांनो. बघा इकडे, आता त्या खाली आपण बघू. हे बघा मित्रांनो, ही आपली हुक लाईन आहे. याचा तुम्ही इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करूनही तुम्ही ही हुक लाईन वापरू शकता. ह्या खाली हुक लाईन आहेत मित्रांनो. आपल्या व्हिडिओची सुरुवात कशी करायची, त्याच्या किंवा टायटलची सुरुवात कशी करायची, त्याच्या हुक लाईन आहेत. आणि खाली बघा मित्रांनो, आपल्याला स्क्रिप्ट सुद्धा बनवून दिलेली आहे. बघा मित्रांनो, पूर्ण स्क्रिप्ट आहे मित्रांनो. यावरही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. पूर्ण स्क्रिप्ट दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओची. यावर सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. ही बघा मित्रांनो, पूर्ण स्क्रिप्ट आहे. तुम्ही म्हणता ना की माझ्या व्हिडिओची मी स्टोरी कशी लिहू, काय लिहू, तुम्ही याचा उपयोग करून तुमचा व्हिडिओ बनवू शकता, स्टोरी मिळवू शकता. आणि हो, आता जे आपण वर कीवर्ड टाकलेला आहे, आता आपण जे वर कीवर्ड टाकलेला आहे तो किती रँक करतोय ते बी आपल्याला समजणार आहे. बघा मित्रांनो, वर काय दिलेला आहे, तो सर्चिंगमध्ये 93% कीवर्ड आहे मित्रांनो. चपातीचा कीवर्ड हे 93% सर्चिंगमध्ये आहे. त्याने थंबनेल सुद्धा बनवून दिलेला आहे, आणि हुक लाईन सुद्धा दिलेली आहेत आपल्या व्हिडिओची, आणि स्क्रिप्ट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. इतकं दुसरं कोणतं ॲप देतो मला तर काही माहिती नाही मित्रांनो, कारण की हे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हे झालं आपलं जनरेटिव्ह. आता आपण जाऊ ऑप्टिमाइजमध्ये. तर मित्रांनो, ऑप्टिमाइजमध्ये क्लिक केल्यानंतर आपले सर्व व्हिडिओ येतात मित्रांनो. तर या आपण सुरुवातीच्या व्हिडिओला क्लिक करू. सुरुवातीच्या व्हिडिओला क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला खाली दिलं आहे सजेस्टेड. आपल्या व्हिडिओचं टायटल दिलेलं आहे. 3 टायटल देतं मित्रांनो ते. आता हे सजेस्टेड टायटल आहेत आपले. आपण थंबनेलवर जाऊ. या फीचरचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. ही आपली डिस्क्रिप्शन आहे मित्रांनो. हे आपले टॅग आहेत लावलेले, आणि हे रिकमेंडेड टॅग आहेत. आणि या रिकमेंडेड टॅगला
त्याने दाखवले की हे किती टक्के सर्च होणार आहे. जसे इमेज मर्ज, ऑनलाईन इमेज, याच्या पुढे बघा काय दिलेलं आहे, 56%, 44%, त्याची टक्केवारी आहे सर्चिंगची. तर तुम्ही जे जास्त सर्चिंगमध्ये आहे ते कीवर्ड तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो आता आपण जाऊ कीवर्डमध्ये. आता हे खूप महत्त्वपूर्ण फीचर आहे मित्रांनो. इथं आपल्याला कीवर्डची सर्चिंग टक्केवारी आणि कॉम्पिटिशन ह्या दोन्ही गोष्टी कळतात. तर बघा मित्रांनो, मी एक कीवर्ड सर्च करतो. वर एक मी कीवर्ड सर्च केलेला आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह. वर एक मी कीवर्ड सर्च केलेला आहे मित्रांनो PNG फोटो. तर या PNG फोटोचे सर्च व्हॅल्यूम आहे 46%. बघा मित्रांनो, इथं सर्च व्हॅल्यूम पण दिलेली आहे. तर जे जास्त सर्च व्हॅल्यूमचा कीवर्ड आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता. कॉम्पिटिशन लो आहे याचं मित्रांनो. तर आता कॉम्पिटिशन लो असल्यामुळे सर्च व्हॅल्यूम 46%, कॉम्पिटिशन लो आहे. तर आपण हाय कॉम्पिटिशनचा बघू. जसं तर खाली काय आपल्याला त्याने सजेस्ट करून दिलेले आहेत की ओव्हरऑल कीवर्ड. तर आपण बघू एखादा त्यावर. तर मित्रांनो व्हॉट्सअप ट्री हे जे कीवर्ड त्यांना आपल्याला सजेस्ट करून दिलेलं आहे त्याची सर्च व्हॅल्यूम 44% आहे आणि कॉम्पिटिशन व्हेरी हाय आहे. तर या टॉपिकवर समजा जर व्हिडिओ आला आपला तर ते 100% रँक करणार आहे आणि व्हायरल पण होणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्हायरल कीवर्ड देतो. व्हायरल कीवर्डची आयडियाही देतं आणि सध्या कोणतं व्हायरल कीवर्ड आहे किंवा कॉम्पिटिशन ते कोणत्या कीवर्डवर जास्त आहे ते पण आपल्याला देतो. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे आयडियाजमध्ये. तर मित्रांनो आयडियाजमध्ये आल्यानंतर आपल्याला ते इथं डेली 3 व्हिडिओचे टॉपिक सजेस्ट करून देतं. बघा सध्या मला काय देत आहे बघा, हे पहिलं काय दिलं आहे, सध्या शेतकऱ्यांसाठी कर्ज माफी योजना कशी कार्यान्वित करावी. आणि हे दुसरं बघा काय दिलेलं आहे, महत्त्वपूर्ण कृषी योजनांची माहिती, पीक विमा आणि लाडकी बहीण. हे सेकंड नंबरचं आपल्याला आयडिया दिलेली आहे त्याने. आणि थर्ड नंबरची आयडिया बघा, बांधकाम कामगारांना योजनेतील 2025च्या सुविधांची माहिती, शॉर्ट व्हिडिओ. त्याने काय दिलेलं आपल्याला, तिसरं बांधकाम कामगार योजनेच्या 2025च्या सुविधांची माहिती, शॉर्ट. हे 3 आपल्याला त्याने टॉपिक दिलेले आहेत मित्रांनो. या 3 टॉपिकवर जर आपला व्हिडिओ आला तर ते व्हायरल होणार आहे.